नमस्कार. पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस प्रशासनावरील अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न. असे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूया प्रश्न पहिला. महाराष्ट्रात कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? तर त्याचे योग्य उत्तर आहे नांदेड. प्रश्न दुसरा. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे नाशिक. प्रश्न तिसरा. राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर त्याचे योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न चौथा. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे नाशिक. प्रश्न पाचवा. महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते? तर त्याचे योग्य उत्तर आहे फोर्स 1. प्रश्न 6. महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? तर त्याचे योग्य उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. प्रश्न 7वा. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये किती आयुक्तालय आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 13. प्रश्न 8. रॉचा अर्थ काय होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. प्रश्न 9. महाराष्ट्र व भारतात पोलीस दलात कोणती संगणकीय प्रणाली योजना चालू आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे CCTNS. प्रश्न 10. महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 जानेवारी. प्रश्न 11. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडद निळा. प्रश्न 12. पोलीस ध्वजावरील कोणते चिन्ह अभय दर्शवते? तर त्याचं योग्य उत्तर आहे हाताचा पंजा. प्रश्न 13. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचकोनी तारा. प्रश्न 14. भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे कांचन चौधरी भट्टाचार्य, उत्तराखंड. प्रश्न 15. भारतातील पहिला महिला IPS अधिकारी कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे किरण बेदी. प्रश्न 16. पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांची निवड कोण करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC. प्रश्न 17. पोलीस उपनिरीक्षकांची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस मुख्यालय. प्रश्न 18. महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण? तर त्याचं योग्य उत्तर आहे कृपा मेडेकर. प्रश्न 19. CBIचे पूर्ण रूप काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. प्रश्न 20. खेडेगावात पोलीस खात्याशी संबंधित असणारी व्यक्ती कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस पाटील. प्रश्न 21. महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न 22. महाराष्ट्र पोलीस प्रकाशित करीत असलेल्या मासिक कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे दक्षता. प्रश्न 23. महानगरपालिका क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेस जबाबदार कोण असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस आयुक्त. प्रश्न 24. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेस कोण जबाबदार असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न 25. पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणून कोण काम पाहतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. प्रश्न 26. राज्यात पोलीस परिक्षेत्राचा प्रमुखांचा दर्जा कोणता असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे विशेष पोलीस महानिरीक्षक. प्रश्न 27. साधारण किती लोकसंख्या मागे एक पोलीस ठाणे असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1 लाख. प्रश्न 28. महाराष्ट्रात कोणता नक्षलवादी गट कार्यरत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पीपल वॉर ग्रुप PWG. प्रश्न 29. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण CID विभागाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न 30. पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न 31. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न 32. महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न 33. केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचे नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोब्रा. प्रश्न 34. भारतात पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे स्थापन केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न 35. NSGचे विस्तारित रूप काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. प्रश्न 36. CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुन्हे तपास. प्रश्न 37. डॉबरमॅन, बग, ग्रेड, डेन हे कशाचे प्रकार आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्वान. प्रश्न 38. राष्ट्रीय स्तरावरील NSGचे महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1. प्रश्न 39. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली.
प्रश्न 40, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न 41, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सरदार पटेल यांना. प्रश्न 42, ग्रे हाऊंड्स पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नक्षल विरोध. प्रश्न 43, IPS अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. प्रश्न 44, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1948. प्रश्न 45, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न 46, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोरेगाव, मुंबई येथे. प्रश्न 47, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉ. प्रश्न 48, SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेचा असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6 मार्च. प्रश्न 49, महाराष्ट्र राज्याचे पहिले IG कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्री NM कामटे. प्रश्न 50, SRPFमध्ये जवानाचे बेसिक हत्यार कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे SLR. प्रश्न 51, SRPFमध्ये वापरले जाणारे आधुनिक हत्यार कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे MP5. प्रश्न 52, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1843. प्रश्न 53, महाराष्ट्रामध्ये ATSची स्थापना कधी करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2004. प्रश्न 54, होमगार्डचा प्रमुख कोण असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे महासमादेशक. प्रश्न 55, यतो शौर्यस्ततो जय हे घोषवाक्य बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1. प्रश्न 56, रेल्वे सुरक्षा बल हे कोणत्या नियंत्रणात काम करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेल्वे मंत्रालय. प्रश्न 57, देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे NIA. प्रश्न 58, C-16 फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वीरभोग्य वसुंधरा. प्रश्न 59, मोक्का हा कशाशी संबंधित कायदा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे संघटित गुन्हेगारी. प्रश्न 60, MPCB म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. प्रश्न 61, पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे खोटे बोलणे ओळखणे. प्रश्न 62, ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरवलेल्या बालकांचा शोध. प्रश्न 63, चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1098. प्रश्न 64, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 65, बजरंगबली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राजपूत. प्रश्न 66, भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 67, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस अधीक्षक. प्रश्न 68, SRPFची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुरंदर. प्रश्न 69, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे BPNRD. प्रश्न 70, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 71, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे धाराशिव. प्रश्न 72, महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडद निळा. प्रश्न 72, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे महसूल विभाग. प्रश्न 73, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न 74, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक. प्रश्न 75, महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधीचा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1951. प्रश्न 76, भारतीय नौदलाच्या कमांडोंना काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे मार्कोस. प्रश्न 77, FIRचा फुल फॉर्म काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. प्रश्न 78, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2005. प्रश्न 79, भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेजस. प्रश्न 80, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया. प्रश्न 81,
फोर्स वनचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 82, नक्षलवादाची चळवळ कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम चालू झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नक्षलबारी गावात. प्रश्न 83, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कुठल्या शहरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 84, GRP म्हणजे काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. प्रश्न 85, जन गण मन गाण्यासाठी किती वेळ प्रमाणित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 52 सेकंद. प्रश्न 86, तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 87, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2 जानेवारी 1961. प्रश्न 88, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स कधी अस्तित्वात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6 मार्च 1948. प्रश्न 89, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. प्रश्न 90, नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ॲडमिरल. प्रश्न 91, महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न 92, आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंटरपोल. प्रश्न 93, विक्रमादित्य हे काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे विमानवाहक नौका. प्रश्न 94, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा प्रशासकीय कर्मचारी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वर्ग क. प्रश्न 95, पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मेजर नाईक. प्रश्न 96, हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे एअर चीफ मार्शल. प्रश्न 97, रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणात काम करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेल्वे मंत्रालय. प्रश्न 98, एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न 99, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1843. प्रश्न 100, सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला. असेच रोज 100 प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.